नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवेचा बदललेला नवा वर्णनात्मक पॅटर्न आणि त्या वर्णनात्मक पॅटर्नच्या अनुषंगानं किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा करण्याच्या दृष्टिकोनातून एक नवी सिरीज आपण आपल्या या परिवर्तनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहोत. आणि मग त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत न्यू पॅटर्नच्या अनुषंगानं, तर त्याचं आपण अनालिसिस करणार आहोत. त्याच्याबद्दल माहिती अगदी प्रायमरी स्टेज पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या सिरीजच्या अनुषंगानं आजच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्न समजून घेताना याविषयी चर्चा करणार आहोत. या चर्चेमधला मुख्य आपला जो उद्देश असणार आहे तर तो म्हणजे राज्यसेवेचा जो नवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये नेमकी पेपर्स किती आहेत, त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये कोणकोणते घटक आहेत, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम नेमका काय आहे, तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर पार्ट आहे तो म्हणजे पेपर स्ट्रक्चर नेमकं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये एमपीएससीचं कसं असणार आहे. अर्थातच याच व्हिडिओज नंतर किंवा याच सिरीज मध्ये पुढं प्रत्येक जे आपले विषय शिक्षक आहेत, तज्ञ फॅकल्टी आहेत, तर त्यांच्याद्वारे त्या सिलेबसचं डिकोडिंग होईल. पण ब्रॉडर सेन्समध्ये जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4 मध्ये नेमके कोणते कोणते सिलेबसचे मुद्दे आहेत, तर हा मुद्दा असेल. किंवा त्याचबरोबर ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मग कोणते मुद्दे आहेत तर ते, आणि पेपर स्ट्रक्चर नेमकं कसं असणार आहे, किती मार्काला किती प्रश्न असणार आहेत, तर हे साधारणतः आपण म्हणजे आजचं हे लेक्चर आणि त्याच्यानंतर याच्यानंतरचं लेक्चर अशा 2 लेक्चर्स मध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तो प्रायमरीली आजच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नची मुख्य परीक्षा, तर ती नेमकी कशी आहे, 1750 गुणांसाठीची मुख्य परीक्षा आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं आणि त्यातला पेपर क्रमांक 1, 2 आणि 3 याच्यामध्ये नेमका सिलेबस काय आहे, तर हे थोडंसं एक आपण असं म्हणूयात की ब्रॉडर व्ह्यू, ब्रॉडर सेन्सनं त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि पुढच्या सेशनमध्ये मग पेपर 4 GS चा जो आहे तर तो, त्याचबरोबर कोणकोणते ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही करू शकता आणि पेपर स्ट्रक्चर एक्झॅक्टली राज्यसेवा मुख्य परीक्षेचं कसं आहे, तर याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे अगदी आपण राज्यसेवेच्या नव्या वर्णनात्मक पॅटर्नला सुरुवात करत असताना स्क्रॅच पासून सुरुवात करत आहोत असं म्हटलं तरी याच्यामध्ये वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं मग आपल्या डिस्कशनमध्ये रेफरन्सला आयोगाची वेगवेगळी जी काही नोटिफिकेशन्स असतील तर ती नोटिफिकेशन्स असणार आहेत की ज्याच्यामध्ये आयोगानं याच्याबाबतची स्पष्टता दिलेली आहे की नेमकं या पॅटर्न मध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे आणि कशा पद्धतीनं परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे, किंवा नेमकं आन्सर रायटिंग करत असताना कुठल्या कुठल्या बाबी काटेकोरपणे आपण पाळणं गरजेचं आहे, सो दॅट जो फायनल पेपर मुख्य परीक्षेचा असेल तर त्या पेपरमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असतील, तर ते सगळं कळेल. तर अधिक वेळ न दवडता आपण डायरेक्टली डिस्कशनला सुरुवात करूया. ज्यांना याच्याबद्दल माहिती नसेल त्यांना मी सांगतो की मुख्य परीक्षेकडे डायरेक्टली जाण्याचं कारण म्हणजे मुख्य परीक्षेच्या बाबतीत अनभिज्ञता आहे. पूर्व परीक्षेचा जर इथं आपण विचार करायचा प्रयत्न केला तर एमपीएससीची जी प्रिलिम एक्झाम होते, राईट, नागरी सेवा ज्याला पूर्व परीक्षा किंवा नागरी सेवा परीक्षा संबोधलं जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तर त्याच्यामध्येच राज्यसेवा पण इन्क्लूड आहे. आणि त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 त्या ठिकाणी पेपर असतात आपल्याला. पहिला पेपर जो आहे तर तो सामान्य अध्ययन 1 सामान्य अध्ययनाचा आहे, आणि दुसरा पेपर जो आहे तर तो सीसॅटचा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा नागरी सेवा कल चाचणी स्वरूपाचा आहे. सो याच्यामध्ये प्रिलिम मध्ये 200 मार्काचे 2 पेपर्स आहेत. 0.25 निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आहे. आणि आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल त्याच्यामध्ये सीसॅट जे आहे तर ते आपलं क्वालिफाईंग नेचरचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे सीसॅटला आपल्याला क्वालिफाय झालं तरी चालू शकतंय. म्हणजे मेन मेरिट जे आहे तर ते तुमचं कशावरती ठरणार आहे, मेन मेरिट हे तुमच्या चाळणी परीक्षेतल्या जीएस वरती त्या ठिकाणी ठरणार आहे. तो ही चाळणी परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा, आणि त्याच्यानंतर मुलाखत किंवा पर्सनॅलिटी टेस्टचा. तर त्याच्यामध्ये जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर लेखी परीक्षेमध्ये
आपल्याला इथं पाहता येईल 1750 गुणांची आपल्याला टोटल लेखी परीक्षा द्यायची. हे गुण जे आहेत तर ते एकंदरीतच यातले कुठले गुण पकडले जातात, कुठले गुण ग्राह्य धरले किंवा कुठले पेपर्स अनिवार्य आहेत, कुठले पेपर्स त्या ठिकाणी क्वालिफाईंग स्वरूपाचे आहेत, तर ते आपण बघूयातच. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे मुलाखत किंवा व्यक्तिमत्व तपासणी जी आहे 275 गुणांची. मेन चेंज काय झालेला आहे इथं, एकतर पॅटर्न तर वर्णनात्मक झालेलाच आहे, पण साधारणतः आधी जी 100 मार्काची मुलाखत होती किंवा व्यक्तिमत्व चाचणी होती ती पीएससीच्याच धर्तीवरती 275 गुणांसाठी झालेली आहे. आणि आधी जे 800 मार्काची मेन्स असायची तर त्याच्याऐवजी आता 1750 मार्काची मेन्स, आणि ती पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहायची आहे. डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग करायचं आहे. राईट. सो हे जर थोडस बघण्याचा प्रयत्न केला आता आपण की 1750 मार्काची जी मेन्स आहे तर त्याला टोटल किती आहेत, 9 पेपर आहेत. या 9 पेपरचं विभाजन जे आहे तर ते मी काही असं करू शकतो, 2, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2. राईट. हा काय फॉर्म्युला आहे मग, 9 2 1 4 2. तर याच्यामध्ये हे जे 2 पेपर आहेत तर त्याच्यामध्ये मराठीचा एक पेपर आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजीचा पेपर आहे ज्याच्यावरती आपण डिस्कशन करणारच आहोत. त्याच्यानंतर हा एक पेपर आहे तो कशाचा आहे हो, निबंध लेखनाचा आहे. निबंध लेखनाचा पेपर आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे जर विचार केला तर 4 जे आहेत तर ते याच्यामध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 असे हे 4 पेपर दिसतील. आणि त्याच्यानंतर 2 पेपर तुम्ही कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट जो चूज कराल, वैकल्पिक विषय जो तुम्हाला चूज करावा लागेल तर त्या वैकल्पिक विषयाचा पेपर 1 आणि पेपर 2 असं साधारणतः ढोबळ मानानं जर का आपण स्ट्रक्चर बघायचं झालं तर एमपीएससीचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये टोटल 1750 मार्कांसाठी आपल्याला 9 पेपर्स आहेत. आता मग याचे गुण किती आहेत, याला किती कालावधी त्या ठिकाणी असणार आहे, कुठले गुण हे फायनल मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, कुठं क्वालिफाईंग आहे, हे आपण बघणारच आहोत डिटेल. राईट. सो त्याच्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यांचा जर आपण विचार केला तर पेपर 1 हा मराठीचा आहे आणि पेपर 2 हा इंग्रजीचा आहे. बघा, दोन्हींची जर का गुण आपण विचारात घेतले तर 300 मार्कांसाठी हा पेपर आपल्याला असणार आहे. आणि याचं मानक जे आहे म्हणजे स्टँडर्ड म्हणजे कुठल्या लेवलचा हा पेपर असणार आहे तर 10वी हे मानक तिथं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मराठी पेपरचं ऑब्व्हियसली माध्यम हे मराठी असणार आहे तर इंग्रजी पेपरचं माध्यम हे इंग्रजी असणार आहे. इथं दोन्ही पेपरसाठी तुम्हाला 3-3 तास वेळ दिलेले आहेत. म्हणजे रिस्पेक्टिव्हली मराठीचा पेपर हा 3 तासांचा आहे, इंग्रजीचा पेपर हा 3 तासांचा आहे. मात्र इथं गुण जे आहेत तर ते अर्हताकारी त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे हा जो पेपर आहे हा क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही जी काही क्वालिफाईंग कंडिशन आहे तर ती क्वालिफाईंग कंडिशन अचीव केली तर काय म्हणतात त्याला, पुढच्या सेन्समध्ये पुढच्या स्टेजेसमध्ये वेगवेगळे जीएसचे पेपर जे आहेत तर ते कन्सिडर त्या ठिकाणी होणार आहेत. किती आहेत क्वालिफाईंग इथं, तर आपल्याला असं लक्षात येईल की 25% गुणासह अर्हताकारी आहे. म्हणजेच किती, 300 चे 25%. आता तुम्ही म्हणाल सर गणित बिणित शिकवायला सुरुवात केली की काय, तर साधारणतः 300 चे 25% जर काढले तर 25 ते 75, 75 गुण याच्यामध्ये आपल्याला मिळाले तर आपण याच्यामध्ये क्वालिफाय त्या ठिकाणी झालेलो आहोत. आणि हा पण पॅटर्न जो आहे तर तो कसा वर्णनात्मक त्या ठिकाणी असणार आहे, ट्रेडिशनल, तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात असणार आहे. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स. म्हणजे तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची रँक डिसाइड होत असताना या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तर ते अंतिम गुणवत्तेसाठी तुम्हाला कन्सिडर होणार आहेत. आणि मग त्या दृष्टिकोनातून पेपर 3 बघा, आता मी 2 1 4 2 असा फॉर्म्युला सांगितलेला होता तुम्हाला. काय, 2 1 4 2, 2 आणि 1 3 आणि 4 7 आणि 2 9, तो टोटल 9 पेपर्स सांगितलेले होते मी. राईट. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, त्यातले 2 पेपर ऑलरेडी आपण बघितले. एक कुठला आहे, मराठीचा आहे, दुसरा कुठला आहे, इंग्रजीचा आहे. दोन्हीही अर्हताकारी आहेत,
दोन्हींचं मानक म्हणजे स्टँडर्ड जे आहे तर ते 10th लेवलचं त्या ठिकाणी आहे. पारंपरिक वर्णनात्मक स्वरूप त्याचं आहे, 3 तास वेळ आहे आणि 25% त्याच्यामध्ये गुण मिळवणं हे मॅन्डेटरी आहे. 300 मार्काचा पेपर आहे, त्याचे 25% काढले आपण म्हणजे 75. त्या 2 पेपरचा विषय सॉल्व्ह झाला. आता त्याचा सिलेबस काय ते आपण सिलेबस सगळा जो डिस्कस करणार आहोत ना तर त्याच्यामध्ये बघूयात. त्याच्यानंतरचा पेपर क्रमांक 3 पासून पेपर क्रमांक 9 पर्यंत त्याच्यात पण मी म्हणेन की तुम्ही या मुद्द्यावरती आधी फोकस करा. पेपर क्रमांक 3 हा निबंधाचा आहे. आता बघा इथं गुण जे आहेत तर ते पेपर क्रमांक 3 ते पेपर क्रमांक 9 साठी प्रत्येक पेपरला 250 गुण आहेत. म्हणजे हा एक डिफरन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे की 300 गुणांसाठी मराठी आणि इंग्रजी आहे, मात्र 250 गुणांसाठी काय आहे रे बाकीचे 3 ते 9 चे पेपर्स आहेत. राईट. आता याचा पण दर्जा बघा, याचा सगळीकडे दर्जा तुम्हाला पदवी स्तरावरचा त्या ठिकाणी दिसते. म्हणजे मानक किंवा स्टँडर्ड जे आहे तर ते पदवी लेवलचं आहे. बाकीच्या त्या अर्हताकारी पेपरसाठी मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी मानक त्यांनी काय सांगितलेलं होतं 10वी लेवलचं आहे. राईट. हे पेपर्स जे आहेत तर ते तुम्ही जे माध्यम चूज करणार आहात आयदर मराठी और इंग्लिश दोन्ही पैकी एक. राईट. त्याच्या बाबतीत पण क्लॅरिटी पेपर स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आयोगाने दिलेली आहे तर ती आपण बघणारच आहोत. राईट. पण दोन्हीपैकी कुठलंही एक माध्यम तुम्ही चूज करू शकता. वेळ जो आहे तर तो 3 तासाचा त्या ठिकाणी आहे आणि हे सगळे पेपर जे आहेत अनिवार्य स्वरूपाचे आहेत आणि पारंपरिक वर्णनात्मक त्याचं स्वरूप त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये विचार करत असताना बघा निबंधाचा पेपर आहे 250 मार्काचा. त्याच्यानंतर मी म्हटलेलं होतं की 4 त्याच्यामध्ये जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3 आणि जनरल स्टडीज 4. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण बघू. राईट. सो ते 4 पेपर्स त्या ठिकाणी असणार आहेत, 3-3 तासाचे वेळ असणार आहे. आणि मग परत तुम्ही जो वैकल्पिक विषय चूज कराल तर त्या वैकल्पिक विषयाचा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे 250-250 मार्काला. म्हणजे तुम्हाला जीएस जर का विचारलं तर जीएस 1000 मार्कांसाठी आहे, 25-100. त्याच्यानंतर निबंध हा 250 मार्कांसाठी आहे आणि त्याच्यानंतर वैकल्पिक विषयाचे हे 500 गुण. पेपर क्रमांक 1 250 मार्काला, पेपर क्रमांक 2 250 मार्काला. असं जर का तुम्ही कन्सिडर केलं तर हे 1750 गुण आहेत की जे तुम्हाला तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत किंवा याच्यावरती तुमचं मेन्सचं पुढची सगळी भिस्त अवलंबून असणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 300 मार्काचे जे अर्हताकारी पेपर्स आहेत तर ते त्या ठिकाणी क्वालिफाईंग नेचर. सो इथं तुम्हाला एक तर स्ट्रक्चर कव्हर क्लिअर झालेलं असेल की मेन्स 1750 गुणांचे, त्याच्यात टोटल 9 पेपर्स आहेत. 9चं डिव्हिजन 2, 1, 4, 2 अशा पद्धतीने केलं. पहिले 2 पेपर्स मराठी आणि इंग्रजी जे की क्वालिफाईंग नेचरचे 300 मार्काचे, 3 तास वेळ आहे, 25% गुण मिळवले पाहिजेत. त्याच्यानंतर निबंधाचा पेपर आहे 250 गुणांचा. राईट. 3 तास वेळ आहे. त्यानंतर 4 जीएस आहेत आणि जो तुम्ही एक वैकल्पिक विषय चूज कराल बरं का. बऱ्याच जणांचं नव्यानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजे 2 ऑप्शनल निवडायचे का. नाही, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एकच ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुमचा आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 त्या ऑप्शनलचे 2 त्या ठिकाणी पेपर्स आहेत. म्हणजे तुम्ही ते फॉर एक्झाम्पल इतिहास हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडलेला असेल तर इतिहास या वैकल्पिक विषयाचे तुम्हाला 2 पेपर. कारण कधी कधी हे कन्फ्युजन होतं कारण आधी युपीएससीला 2 ऑप्शनल त्या ठिकाणी असायचे, आता युपीएससीला पण एकच ऑप्शनल आहे. पण बऱ्याचदा काय होतं की आपण क्लिअर इन्फॉर्मेशन जी आहे तर ती बेसिक गोष्टींची घेत नाही आणि आपली मग गफलत होताना दिसते. त्यामुळं मी तुम्हाला सुरुवात करतानाच असं म्हटलं की मी अगदी स्क्रॅच पासून जाणार आहे. असं कन्सिडर आपण करतोय या सिरीजच्या अनुषंगानं की एखादा नवखा विद्यार्थी आहे ज्याला या पॅटर्न बद्दल काहीच माहिती नाहीये आणि अर्थातच न्यू पॅटर्न आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये जो ट्रॅडिशनल अप्रोचनं ट्रॅडिशनल माइंडसेटनं अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तर त्याच्या बाबतीत पण या गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा नवीनच आहेत. सो त्यातल्या छोट्या छोट्या टेक्निकल बाबी ज्या आहेत तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. राईट. मग आता आहे तर तो म्हणजे 300 गुणांसाठी असलेला मराठी भाषेचा अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग नेचरचा पेपर. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी कसं असणार आहे हे स्थूल मानानं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता मराठी भाषेमध्ये स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणं हे या पेपरचं उद्दिष्ट आहे.
आता जेव्हा गद्याचं वाचन आणि आकलन क्षमता हा मुद्दा अधोरेखित करतो ना आपण, तर तेव्हा मी असं म्हणेन की सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्ही जे पॅसेजेस वगैरे सोडवता आणि त्या पॅसेजवरचे जे काही प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता, याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्ही गद्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करा. राईट. आपण लहानपणी गद्य आणि पद्य विभाग असं मराठीच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत. सो गद्य म्हणजे धडे असायचे, पद्य म्हणजे काय, कविता त्या ठिकाणी असायच्या. सो ॲज सिम्पल ॲज दॅट गद्याचं वाचन आणि आकलन क्षमता, त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणी हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. याचा दर्जा किती आहे? 10वीचा दर्जा त्या ठिकाणी आहे. मानक जे आहे तर ते 10वी लेवलचं आहे. बघा मग प्रश्नांचं स्वरूप स्थूलमानाने ह्याच्यात कसं असेल, दिलेल्या परिच्छेदाचं आकलन करणं, त्याच्यानंतर संक्षिप्त स्वरूपात लेखन करणं, त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, त्यानंतर एक लघुनिबंध याच्यामध्ये लिहायचा आहे आणि मराठी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी भाषेमध्ये अनुवाद. म्हणजे काय करायचंय, एक तुम्हाला मराठी पॅसेज दिलेला असेल तर त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद करायचा आहे आणि एक इंग्रजी पॅसेज दिलेला असेल तर त्याचा मराठीमध्ये अनुवाद करायचा आहे. राईट. इथं पण त्यांनी दिलंय बघा, हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल, या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत. सो किती गुण मिळवायचे आपल्याला, अर्हताकारी असल्यामुळे 25%, म्हणजे 75 गुण मिळाले. राईट. किंवा आपण असं म्हणूयात की 76 गुण मिळाले म्हणजे आपण क्वालिफाय त्या ठिकाणी झालो आणि पात्र आपण ठरतोय. राईट. ह्याच्यात क्वालिफाय नाही झालं तर पेपर पुढचे काही मार्क्स असून सुद्धा उपयोग नाही. सो अर्हताकारी पेपरमध्ये पण तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे इंग्रजी भाषेचा अर्हताकारी पेपर. अगेन बघा, महत्वाचे गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, त्याचबरोबर इंग्रजी भाषेमध्ये स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणं हे या पेपरचं उद्दिष्ट आहे. म्हणजे सेम आपल्याला असं दिसेल की जे मराठी भाषेच्या अनुषंगाने अपेक्षित आहे तर तेच तुम्हाला इंग्रजी भाषेच्या अनुषंगाने पण अपेक्षित आहे. प्रश्नांचं स्थूलमानानं परत परिच्छेदाचं आकलन आहे, संक्षिप्त लेखन आहे, परिपाठ आणि शब्दसंग्रह आहे, लघुनिबंध आहे. राईट. इथं भाषांतराचा मुद्दा फक्त नाही, पण साधारणतः ढोबळमानानं आपल्याला असं लक्षात येईल की हे असं स्वरूप इंग्रजीचं असेल. अगेन इथं पण सेम कंडिशन आहे अर्हताकारी स्वरूपाचं. आता आहे तो म्हणजे पेपर क्रमांक 3. इथून पुढे सगळे पेपर जे आपले डिस्कस होतील तर त्या पेपरचे गुण जे आहेत तर ते अंतिम गुणवत्ता यादीसाठी किंवा तुमच्या गुणांकनासाठी त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. मग याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 जो आहे तर तो निबंधाचा आहे. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरामध्ये बहुविध विषयांवरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. राईट. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये सुसंगतता त्या ठिकाणी असली पाहिजे, क्रमवार मांडणी तुमच्या एकंदरीत संकल्पनांची केली पाहिजे आणि संक्षिप्त स्वरूपात लेखन केलं पाहिजे. कारण जसं वर्ड लिमिट आपल्याला प्रश्नाची उत्तर देताना आहे तसंच वर्ड लिमिट आपल्याला इथं या ठिकाणी याच्या बाबत पण दिसते, निबंध लेखनाच्या बाबतीत पण दिसते. सो हे करणं अपेक्षित आहे. बहुविध विषयांवरती म्हणजे पुढे पेपर स्ट्रक्चर मध्ये आपण बघूया, आपल्याला 2 निबंध जे आहेत तर ते लिहायचे आहेत, प्रत्येकी 125 125 गुणांचे. राईट. ते पुढे येईलच आपल्या डिस्कशन. आता मग त्याच्यानंतर येतो तो म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर्स, GS1, GS2, GS3 आणि GS4. त्यातलं आजच्या या लेक्चरमध्ये आपण जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2 आणि जनरल स्टडीज पेपर 3 याचा नेमका सिलेबस काय आहे याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण GS4 त्याचबरोबर ऑप्शनल सब्जेक्ट नेमके कोणकोणते आहेत तर तो मुद्दा आणि ऍक्च्युली पेपर स्ट्रक्चर कसं असणार आहे या वेगवेगळ्या पेपर्सचं तर त्याच्यावरती डिस्कशन किंवा त्यातले मायन्यूट टेक्निकॅलिटीज जे आहेत तर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. राईट. सो GS पेपर 1 हा जर थोडासा आपण असं म्हणूयात की ब्रॉडर सेन्सनं बघायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह असं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हिस्ट्री आणि जिओग्राफी हे प्राईम सब्जेक्ट याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आर्ट अँड कल्चर पण आहे आणि ऍडिशनली मग आपण बऱ्याचदा ऐकत असाल की पेपर 1 मध्ये भारतीय समाज, इंडियन सोसायटी नावाचा पण काहीतरी मुद्दा आहे. तो 1 बाय 1 बघण्याचा प्रयत्न करूया की याच्यामध्ये नेमकं आहे तरी काय किंवा कशा पद्धतीनं हा सिलेबस जो आहे तर तो डिझाईन केलेला आहे. अर्थातच आपण बघत असताना सिलेबसचे पॉइंट्स बघणार आहोत
मात्र जे या विषयांसाठी आपल्याकडं रिस्पेक्टिव्ह विषय शिक्षक असतील तर ते विषय शिक्षक त्या पॉइंटमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, कसे पेपर्स प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा त्या पॉइंटचं अजून सब कॅटेगरायझेशन काय आहे, तर याच्याबद्दल तुमच्याशी निश्चितपणे या सिरीजच्या माध्यमातून चर्चा करतील. राईट. सो बघा, पहिला मुद्दा याच्यातला आहे GS1 मधला. परत ढोबळ मानानं जर बघायचं झालं तर आपल्याला भारतीय संस्कृती, इंडियन आर्ट अँड कल्चर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भक्ती चळवळ आणि तत्वज्ञान, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, त्यानंतर जगाचा इतिहास. आता हे कंपोनेंट बघितल्यानंतर मग आपल्याला ही तरी आयडिया आली असेल नव्यानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, फक्त इतिहास म्हणजे फक्त इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासापुरतं इथं मर्यादित नाहीये. आर्ट अँड कल्चर पण आहे, जगाचा इतिहास पण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर भारतीय संस्कृती पण आहे, आधुनिक भारत पण आहे. म्हणजे इकडं आर्ट अँड कल्चर मध्ये मग प्राचीन मध्ययुगीन पण त्या ठिकाणी आलं, स्वातंत्र्योत्तर भारत इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स पण आलं, आणि जगाचा इतिहास वर्ल्ड हिस्ट्री पण आलं. बरं, दुसरी गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बरं का. इथं तुम्हाला जरी हा सिलेबस मोठा वाटत असला, अरे बापरे एवढं सगळं अभ्यासायचं का, तरी एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे घेतलेला असेल तर त्या घेतलेल्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये पण याचा संदर्भ येतच राहणार आहे बरं का. राईट. म्हणजे बॅक ऑफ द माइंड एखादी फिलॉसॉफी जी आहे तर ती उदयास येत होती, तर त्यावेळी तिथल्या सोशो इकॉनॉमिक कंडिशन नेमक्या काय होत्या, तर ते त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. आणि सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स तिथल्या नेमक्या काय होत्या, तर हे अभ्यासत असताना तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये डोकावावं लागणारच आहे. राईट. त्यानंतर भारतीय समाज आहे, इंडियन सोसायटी, जगाचा भूगोल आहे आणि भारताचा भूगोल आहे. राईट. आणि अर्थातच इथं डाऊन द लाईन प्रत्येक सिलेबसच्या पॉइंटमध्ये एक मुद्दा अधोरेखित करायचाच आहे तो. राईट. काय, महाराष्ट्राच्या काही भारांशासह विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र. सो हे तिथं अंतर्निहित आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. आता भारतीय संस्कृती, कला प्रकार, साहित्य किंवा वस्तुकला यातील प्रमुख वैशिष्ट्ये, प्राचीन ते आधुनिक कालखंड. म्हणून मी म्हटलं की इथं एन्शंट पण आहे आणि त्याचबरोबर मेडिवल पण आहे आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री पण आहे. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे. मग तिथं विचार करत असताना बघा, अश्मयुगीन कला, त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील कला आणि संस्कृती. राईट. बऱ्याचदा आपल्याला ह्याचे वेगवेगळे रेफरन्सेस जे आहेत तर ते मिळताना दिसतात. आता पण राखी गडीला काहीतरी सापडलेलं आहे ड्रेनेज सिस्टीमशी रिलेटेड वगैरे, आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे. म्हणजे करंट कॉन्टेक्स्ट मध्ये पण याचं कंटेम्पररी महत्व आहे. धर्म आणि भारतीय तत्वज्ञान, मौर्य काळातील वस्तुकला आणि शिल्पकला. मला वाटतं याच्यावरती त्यांनी 2024च्या UPSC मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. नाटक, भारतातील कठपुतली प्रकार, भारतातील मातीची भांडी किंवा भारतातील चित्रकला. राईट. वेगवेगळे प्रकार, त्याच्यावरती वेगवेगळे प्रभाव कसे आपल्याला दिसतात इतर कला प्रकारांचे, तर ती गोष्ट आहे. शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, लोकनृत्य प्रकार आहे, शास्त्रीय संगीत आहेत किंवा संगीत वाद्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, भारतीय साहित्य आहे, आणि कलेशी संबंधित संस्था आणि संस्कृती, आणि संस्कृती आणि सामाजिक बदल, असे हे आपण टॉपिक बघू शकतो की जे इंडियन आर्ट अँड कल्चर मध्ये आहेत. त्याच्यानंतर भक्ती चळवळ आणि भक्ती तत्वज्ञान, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भासह. मला असं वाटतंय की UPSCचा सगळा सिलेबस जो आहे तर तो ऍज इट इज कॉपी पेस्ट जरी MPSC ने केलेला असला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला, तरी देखील त्यातला हा पॉइंट जो आहे तर तो मात्र विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्रामध्ये एक्सक्लुझिव्हली इथं दिलेला दिसतो, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये. आणि आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या संत चळवळीनं वेळोवेळी आपल्याला विवेकवादी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर एक समाजाची नैतिक त्या ठिकाणी अधपतन होऊ नये म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या संतांनी केलेलं दिसतं. म्हणूनच आपल्याला असं लक्षात येईल की ही संत परंपरा महाराष्ट्रामध्ये अखंडपणे त्या ठिकाणी चालू आहे आणि अबाधित आहे. त्याला कुठल्याही जाती धर्माचं त्या ठिकाणी बंधन नाही, त्याला कुठल्याही आपण असं म्हणूयात की तिथं लिंगभाव असमानता आपल्याला दिसत नाही, स्त्री पुरुष यांचं बंधन त्या ठिकाणी नाही. आणि हा प्रवाह जो आहे तर तो समतेची पताका घेऊन पुढे जाताना त्या ठिकाणी दिसतो. म्हणून वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर आपल्याला समता, आपल्याला सहिष्णुता या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथे विशेष करून आठवतात.
किंवा आपण त्या पॉइंट आउट करतो. सो त्या महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि तत्वज्ञान आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास. बघा पॉइंट फक्त वेगवेगळे दिलेले आहेत, पण आपल्याला शिकायचा एकच मुद्दा. उदाहरणार्थ बघा, महत्वाच्या घटना, व्यक्तिमत्व, मुद्दे, स्वातंत्र्य लढा, विविध टप्पे आणि देशाच्या विविध भागातील महत्वाचे योगदान आणि योगदान करते. राईट, योगदान करते. एकीकडे योगदान दिलंय, दुसरीकडे योगदान करते दिलेत. आता योगदान करते म्हणजे कोण? परत पर्सनॅलिटीजच आहेत ना, ज्यांनी हिस्ट्रीमध्ये कंट्रीब्यूट काहीतरी केलेलं असेल तर तेच आहे. सो मला असं वाटतंय की हा पॉइंट आणि हा पॉइंट वन अँड दी सेमच आहे, फक्त वेगवेगळा दिलेला आहे. किंवा महत्वाच्या घटना, राईट, आणि स्वातंत्र्य लढ्यातील टप्पे, हा पण पॉइंट एकमेकांना रिलेट आपल्याला करता येऊ शकतो. सो हे पण समजून घ्यायचंय की कुठं आपला सिलेबस जो आहे तर तो मर्ज होतोय, कुठं आपला सिलेबस जो आहे तर तो थोडा एक्सपांड त्या ठिकाणी होताना दिसतोय. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर भारत, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. तो देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशासमोर वेगवेगळे प्रश्न होते. त्यातला सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे फाळणी झाल्यानंतर देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवणं. आणि म्हणून आपण असं बघतोय की स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण हा त्यावेळेचा सर्वात महत्वाचा प्रश्न ठरलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये सरदार पटेल यांचं कंट्रीब्युशन वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे किंवा आपण त्या शिकणार त्या ठिकाणी आहोतच की त्याच्यामध्ये त्यांचं योगदान नेमकं काय होतंय. आणि मग देशातील पुनर्रचना, राईट, ती तर मी म्हणेन की देश स्वतंत्र झाल्यावर नाही, टिल डेट पर्यंत, आज 2025 मध्ये पण त्याचा उल्लेख जो आहे तर तो आपण केल्याशिवाय आपण राहणार नाही. राईट, त्यानंतर जगाचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये औद्योगिक क्रांती आहे, महायुद्ध आहेत, राष्ट्रीय सीमांची पुनर्आखणी जी झाली तर ती आहे. त्यानंतर वसाहतवाद आणि वसाहतीकरण आहे. आणि मग परत डिकॉलनायझेशनची म्हणजे निर्वसाहतीकरणाची प्रोसेस आहे. आणि वेगवेगळं राजकीय तत्वज्ञान याच्यामध्ये जे उदयास येत होतं आणि त्याचं स्वरूप आणि त्याचा समाजावरील प्रभाव, मग त्याच्यामध्ये साम्यवाद आहे, भांडवलशाही आहे आणि समाजवाद आहे. म्हणजे त्या ठिकाणी कॅपिटलिझम असेल, सोशलिझम असेल, कम्युनिझम असेल, या सगळ्या आयडियोलॉजीज आपल्याला अभ्यासायच्यात. म्हणून मी म्हटलं की जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना असं समजू नका की पेपर 1 मध्ये हे सगळं खूप सारं मटेरियल किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात. या गोष्टी तुम्हाला कुठलाही ऑप्शनल तुम्ही घेतला तरी त्याच्यात उपयुक्त ठरणारच आहेत. म्हणजे तुमचा पबॅड ऑप्शनल असला तरी हे इम्पॉर्टंट आहे, PSIR असला तरी हे इम्पॉर्टंट आहे, सोशलॉजी असला तरी हे इम्पॉर्टंट आहे. गेटिंग माय पॉइंट? सो असं आहे सगळं. त्यानंतर आहे इंडियन सोसायटी, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारतातील विविधता, महिला आणि महिला संघटनेची भूमिका, लोकसंख्या आणि संबंधित समस्या किंवा गरिबी आणि विकासाच्या समस्या, शहरीकरण आणि त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय, त्याच्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर होणारे परिणाम, त्याच्यानंतर सामाजिक सबलीकरण आहे, जातीयवाद, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता आणि खूप इंटरेस्टिंग ब्लेंड जो आहे तर तो इथं UPSCच्या प्रश्नांचा भारतीय समाज किंवा इंडियन सोसायटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये दिसतो. त्याचबरोबर हे सब्जेक्ट वाचल्यानंतर, हे मुद्दे अभ्यासल्यानंतर आपल्याला हेही लक्षात येतं की अरे या मुद्द्यांमध्ये खूप जास्त समकालीनता आहे आणि बऱ्याचदा करंट कॉन्टेक्स्ट मध्ये या मुद्द्यांवरती आपल्याला बरंच वाचायला न्यूजपेपर मध्ये मिळत असतं. म्हणजे एका बाजूला भारतीय समाज हा बेसिक तुम्ही जे अभ्यासलं तर त्याच्यानंतर म्हणजे ते तुमच्या फक्त रेफरन्ससाठी असणार आहे आणि नंतर प्रश्न विचारला जात असताना तो अप्लाइड कॉन्टेक्स्ट मध्ये आता करंट कॉन्टेक्स्ट मध्ये काय घडतंय तर त्याच्यावरती तो प्रश्न विचारला जातो. फॉर एक्झाम्पल वर्क फ्रॉम होम आणि फॅमिली रिलेशनशिप वरती UPSCने एकदा प्रश्न विचारलेला होता, एस्पेशली COVID-19च्या नंतर. सो ते आपण इथं बघू शकतो. राईट, त्यानंतर जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये, जगातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचं वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, जगाच्या विविध भागांमध्ये भारतासह प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार असलेल्या घटकांसह. आणि याच्यामध्ये परत दक्षिण आशिया पण आहे आणि भारतीय उपखंड म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंट पण त्या ठिकाणी आहे. राईट, सो हे सगळं अभ्यासत असताना उद्योगधंदे, त्याचे नेमकं स्थान, त्या स्थान निश्चितीकरणासाठी कारणीभूत असलेले घटक, हे सगळं आपल्याला इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बदलत्या भूभौतिक घटना, राईट, आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचं स्थान. तो इथं पण असं मी म्हणेन, इथं पण समकालीनता याच्यामध्ये आहे. समकालीन रेफरन्स इथं घ्यावे लागतील आपल्याला. उदाहरणार्थ भूकंप आहे, त्याच्यानंतर सुनामी आहे, त्याच्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक आहे
आणि वेगवेगळी प्रकारची येणारी चक्रीवादळ आहे आणि यात पण तुम्ही त्या ठिकाणी एक लॉजिक डेव्हलप करत असताना असं म्हणू शकता की सर या सगळ्या तर करंट कॉन्टेक्स्ट मधल्या घटना आहेत आणि त्याच्यावरती युपीएससी सातत्यानं प्रश्न विचारते. इथं एमपीएससीचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करत असताना यूपीएससी हा उल्लेख का येतोय, तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपल्या रेफरन्ससाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला प्रश्न कसे विचारले जातात याच्यासाठी युपीएससीचे मागच्या साधारणपणे 10 ते 12 वर्षांचे क्वेश्चन पेपर आहेत मेन्सचे, म्हणून मी युपीएससीचा उल्लेख या ठिकाणी करताना दिसतोय. म्हणजे अगदी चक्रीवादळ आहे तर चक्रीवादळाला नावं कशी दिली जातात ह्याच्यावरती पण युपीएससीनं एकदा प्रश्न हा डिस्क्रिप्टिव्ह अँगलनं विचारलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर भौगोलिक वैशिष्ट्यांमधले गंभीर बदल आणि अशा बदलांचे परिणाम. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की हवामान बदल नावाचा जो टॉपिक आहे तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हे दिसतंय. आणि मग 2023 ची मेन्स घ्या किंवा 2024 ची मेन्स घ्या, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेले दिसतात. उदाहरणार्थ जलसाठे, सो फ्रेश वॉटर रिसोर्सेस कमी होत आहेत किंवा फ्रेश वॉटर रिसोर्सेस वरचा जो इम्पॅक्ट आहे तर तो एकदा युरोपच्या बाबतीत विचारला, एकदा भारताच्या बाबतीत त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर बर्फाच्छादन कमी होते, वेगवेगळ्या ठिकाणी हिमनद्या वितळायला लागलेल्या आहेत, हिमनद्यांची पिछेहाट त्या ठिकाणी झालेली आहे आणि ऑब्व्हियसली ह्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये जे गंभीर बदल होत आहेत त्याचे परिणाम आपल्याला वनस्पती जीवनावरती आणि त्याचबरोबर प्राणी जीवनावरती इक्वली होताना दिसत आहेत. त्यांचं हॅबिटॅट जे आहे तर ते संपुष्टात येत आहे किंवा किनारी भागामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरल्यामुळं किनारी भागातल्या प्रजाती ज्या आहेत तर त्या धोकाग्रस्त बनत आहेत किंवा एखाद्या ठिकाणचं बर्फ वितळल्यामुळे तिथल्या प्रजाती धोकाग्रस्त त्या ठिकाणी बनत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आपल्याला जास्त होताना दिसतोय. असे एक ना अनेक मुद्दे याच्याशी आपल्याला रिलेट करता येऊ शकतात. म्हणून परत एकदा मी म्हणेन की हा पण मुद्दा जो आहे तर तो समकालीन आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे पेपर क्रमांक 2. बघा, म्हणून मी म्हटलं की फक्त मुद्दे सांगणं हा आपला उद्देश नाही, राईट. ह्याच्यापेक्षा कमी ओळीमध्ये आयोगाच्या वेबसाईट वरती त्या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, पण थोडस तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन जाणं हे या सगळ्या व्हिडिओ सिरीजचं उद्दिष्ट आहे. मग ही एक स्टेप पुढे गेलाय ना, आता मग जे विषय फॅकल्टी असतील तर ते याच्याबद्दल अजून डिटेल स्वरूपात तुमच्याशी डिस्कस आणि सांगतील की ह्याच्यात हे बघणं अपेक्षित आहे, याच्यात हे बघणं अपेक्षित आहे, राईट. सो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 त्याच्यामध्ये काय प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध, अगेन महाराष्ट्राच्या काही भारांशासह. तो अगेन 4 टॉपिक मध्ये याचे डिव्हिजन आपल्याला करता येते. पहिला म्हणजे कोअर पॉलिटीचा आहे, दुसरा म्हणजे गव्हर्नन्सचा आहे, तिसरा म्हणजे सोशल जस्टिसचा आहे आणि चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्सचा त्या ठिकाणी आहे, राईट. तो एकमेकांवरती काही अंशी अवलंबून असणारे, त्याचबरोबर अगेन करंटचा कॉन्टेक्स्ट तिथं महत्वाचा त्या ठिकाणी ठरतोय, कारण पॉलिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या करंट कॉन्टेक्स्ट मध्ये घडतायत किंवा प्रशासनामध्ये किंवा सामाजिक न्याय हा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये, आणि आंतरराष्ट्रीय संबंधाला तर वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही की ह्याच्यात करंटचं महत्व त्या ठिकाणी काय आहे. सो बघा, भारतीय संविधानामध्ये ऐतिहासिक आधार म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याच्यानंतर भारतीय संविधानाची उत्क्रांती नेमकी कशी झाली, वैशिष्ट्य नेमकी काय आहेत, वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या, त्याचबरोबर विशेष तरतुदी आणि मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला पॉलिटीमध्ये, कोर पॉलिटीमध्ये अभ्यासायचंय. त्यानंतर केंद्र आणि राज्य, याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की केंद्र आणि राज्य याच्यामध्ये अधिकार आणि कार्य यांची विभागणी नेमकी कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, राईट. सो कार्य आणि जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित समस्या आणि आव्हानं. आज बऱ्याच वेळा आपल्याला नदीच्या पाणी वाटपावरून राज्य भांडताना दिसतात, जीएसटीचा परतावा मिळत नाही म्हणून राज्य त्या ठिकाणी भांडताना दिसतात, राईट. सो कुठेतरी हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा सहकार्यात्मक संघ राज्य किंवा कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, राईट, किंवा कॉरलिंग किंवा बार्गेनिंग फेडरलिझम किंवा सेंट्रली बायस्ड फेडरलिझम. तो हे सगळं संघ राज्य रचनेशी संबंधित समस्या आणि आव्हानं, तो ती सगळी आपल्याला अभ्यासायची. स्थानिक स्तरापर्यंत सत्ता आणि वित्त पुरवठा यांचं वितरण आणि त्याच्यातली आव्हानं. स्थानिक स्तरापर्यंत सत्ता आणि वित्त पुरवठा यांचं वितरण. सो डिव्होल्युशन ऑफ फंड्स किंवा ग्रँट्स इन एड्स कुठं स्थानिक स्तरापर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे. आणि इथं मग तुम्ही
वित्त आयोग वगैरे हा पिक्चर मध्ये त्या ठिकाणी आणू शकता. त्याच्यानंतर आहे शासनाची विविध अंग, राईट. तो त्यांचा अभ्यास आहे. विवाद निवारण यंत्रणा, डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम काय आहे, वेगवेगळ्या संस्था, तर ते ज्याच्यामध्ये सत्ता विभाजन किंवा त्याला काय म्हणतो डिव्हिजन ऑफ पॉवर, सत्ता विभाजनाचा सिद्धांत, तर ते सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर भारतीय घटनात्मक व्यवस्थेची इतर देशांची तुलना, राईट. म्हणजे भारतामध्ये जी घटनात्मक यंत्रणा आहे, फॉर एक्झाम्पल भारतामध्ये जे राष्ट्रपतीचं पद आहे तर त्याची आणि हेड ऑफ द स्टेट जो अमेरिकेत आहे, हेड ऑफ द स्टेट जो ब्रिटनमध्ये, त्याच्याशी तुलना, काय साम्य आहेत, काय त्याच्यामध्ये फरक आहेत, राईट. किंवा मागे एकदा त्यांनी आय गेस 2023च्या की 22च्या UPSC मेन्सला राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे तर त्या निवडणुकीमध्ये फ्रान्स आणि भारत यांच्यावरती कंपॅरेटिव्हली प्रश्न विचारलेला होता. किंवा धर्मनिरपेक्षतेची कन्सेप्ट भारतामध्ये कशी आहे आणि US मध्ये कशी आहे, याच्यावरती मला वाटते 2-1 वेळा प्रश्न विचारलेला आहे. सो असं इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला जे जे मेकॅनिझम दिसतंय तर ते मेकॅनिझम, तशा प्रकारचं मेकॅनिझम जे दुसऱ्या राष्ट्रांमध्ये, त्याची आणि आपल्या मेकॅनिझमची तुलना, तो घटनाकर्त्यांनी नेमकं हे अशी व्यवस्था करत असताना काय विचार केलेला होता, किंवा त्यांच्या आणि आपल्यामध्ये काय साम्याच्या गोष्टी आहेत, काय फरकाच्या गोष्टी आहेत, राईट. तर ते सगळं इकडे अभ्यासायला आहे. संसद आणि राज्य विधानमंडळे, याच्यामध्ये आपण असं म्हणूया की केंद्रीय कायदेमंडळ आणि राज्याचं कायदेमंडळ यांची रचना, राईट. संरचना आहे, त्यांची कार्य आहेत, त्यांचं कामकाज आहे, सत्ता आणि त्यांना असलेले विशेष अधिकार म्हणजे इम्युनिटी पॉवर्स जे आहेत त्या, आणि यातून उद्भवणारे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, तर ते सगळं संसद आणि राज्य विधिमंडळाच्या बाबतीमध्ये इथं अभ्यासायला आहे आपल्याला. त्यानंतर राज्य व्यवस्था, त्याच्यात कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका, त्याचं काय रचना, संघटना आणि कार्यप्रणाली. अगेन मी असं म्हणेन की इथं प्रोसिजर, की काय तरतुदी नेमक्या घटनेमध्ये कार्यकारी मंडळाच्या बाबतीत आहे, काय न्यायपालिकेच्या बाबतीत आहेत. त्याच्यानंतर राज्य सरकारची मंत्रालय आणि विभाग, राज्य व्यवस्थेतील भूमिका कुणाची, दबाव गट, राईट. जे प्रेशर ग्रुप्स असतात, प्रेशर ग्रुप्स हे ऍक्च्युअली इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात का, ऍक्च्युअली गव्हर्नन्सच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात का, नाही. पण गव्हर्नन्सच्या प्रोसेसला किंवा गव्हर्नमेंटला एखाद्या मुद्द्याबाबत डिसिजन मेकिंग करत असताना ते त्यांच्यावरती प्रेशर, दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मग हे वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असतील. म्हणजे उदाहरणार्थ महिलांशी संबंधित कायदा जर का गव्हर्नमेंट करत असेल तर वेगवेगळ्या महिला संघटना ज्या आहेत तर त्यातले ग्राउंड लेवलचे व्हॅलिड पॉइंट्स जे आहेत तर ते आपल्या माध्यमातून सरकारवरती प्रेशर आणून ते त्या पॉलिसी मेकिंग मध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि औपचारिक आणि अनौपचारिक संघटना, तो फॉर्मल आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन्स अशा स्वरूपात. स्थानिक स्वराज्य संस्था, सो हा एक सर्वात महत्वाचा स्तर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकल सेल्फ गव्हर्नन्स, ज्याच्यामध्ये आपण जिल्हा परिषद, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि अर्थातच ग्रामपंचायत यांचा अभ्यास त्या ठिकाणी करतो. सो याचं पण अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्व आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्था करतात. हे झालं ग्रामीण स्ट्रक्चर. शहरी भागामध्ये पण आपल्याला नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, राईट. सो या सगळ्याचा अभ्यास आपल्याला आहे. लोकप्रतिनिधी कायदा जो आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट, तर त्याची वैशिष्ट्य, अनेकदा लोकप्रतिनिधी कायदा हा स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीत इलेक्शन मध्ये असेल किंवा संसदेच्या इलेक्शन मध्ये, लोकसभा इलेक्शन मध्ये चर्चेत आलेला दिसतो आपल्याला. विविध घटनात्मक पद, मग त्यांची नियुक्ती, त्यांचे अधिकार किंवा सत्ता, अथॉरिटी काय आहे त्यांना, त्यांची कार्य काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत. त्यानंतर विविध संस्था, ज्याच्यामध्ये काय वैधानिक संस्था आहेत, नियामक संस्था आहेत आणि अर्धन्यायिक संस्था आहेत. वैधानिक म्हणजे स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स, नियामक म्हणजे रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशन्स आणि अर्धन्यायिक संस्था म्हणजे क्वाझी ज्युडिशियल बॉडी, राईट. तो मग ह्याच्या स्वरूपात अजून आपण असं म्हणूयात की सपोर्टिंग काय गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये फोकस केला जातोय, तो विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप. सो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकासासाठी सरकार काय इनपुट देण्याचा प्रयत्न करते, सरकारची धोरणं काय आहेत, सरकार हस्तक्षेप नेमका काय करते, तर त्या सगळ्या गोष्टी, त्यांची रचना, संरचना आणि अंमलबजावणीबाबत निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, राईट. सो रचना, संरचना आणि अंमलबजावणीबाबत निर्माण होणारे
वेगवेगळ्या प्रकारचे. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग, ज्याच्यामध्ये भूमिका कोणाची, बिगर शासकीय संस्था म्हणजे NGO जे आहेत त्यांची. त्यानंतर स्वयंसहाय्यता गट, सेल्फ हेल्प ग्रुप्स, वेगवेगळे गट आणि संघटना, देणगीदार किंवा धर्मादाय संस्था, राईट, आणि संस्थात्मक आणि इतर भागधारकांची भूमिका या गव्हर्नन्स प्रोसेस मधली, राईट. तर ते आहे आपल्याला अभ्यासाला केंद्र आणि राज्यांच्या वंचित घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना. म्हणून मी म्हटलं की हे पण परत काय आहे, समकालीन स्वरूपात आपल्याला बघायचं की रिसेंटली गव्हर्नमेंटनं कुठल्या काय कल्याणकारी योजना वेगवेगळ्या वंचित घटकांसाठी आणलेल्या आहेत. मग वंचित घटकांमध्ये कोण आहेत, महिला आहेत, बालक आहेत, वृद्ध आहेत, अपंग आहेत, अनाथ आहेत, त्याच्यानंतर मागासवर्गीय आहेत. तर त्यांच्यासाठी नेमकं काय काय केलेलं आहे. सो कल्याणकारी योजना आणि त्यांची कामगिरी. सो सर्वात महत्वाचं, ऑलरेडी एक्झिस्टिंग असणारं जे स्ट्रक्चर आहे, ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या जे योजना आहेत, तर त्याची असेसमेंट करणारा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्याच्यामध्ये लूपहोल्स काय आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी यंत्रणा, त्याचबरोबर कायदे, राईट. जसं की बालक वंचित घटक आहेत, पण त्याच्यासाठी बालकामगार प्रतिबंधक अधिनियम पण आहेत, किंवा त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून पोक्सो नावाचा पण कायदा आहे, किंवा त्याच्यापासून संरक्षणासाठी पोक्सो नावाचा कायदा पण आहे. तर ते वेगवेगळे कायदे आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या संस्था, मग वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून. बघा, आधी पॉलिसी मेकिंग होतं, राईट, किंवा त्याची इम्प्लिमेंटेशन करायला मग इन्स्टिट्यूशनल सेटअप जो आहे तर तो जनरली होत असतो. सो ते नेमकं काय आहे, राईट. सो नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. मी काय म्हटलं, बालक ही वंचित घटक आहेत, त्याच्यासाठी कायदा पण झाला, त्याच्यासाठी धोरण पण बनलं, आणि मग इम्प्लिमेंटेशन करत असताना संस्थात्मक त्याच्यामध्ये निर्मिती जी आहे तर ती पण त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर काय, सामाजिक क्षेत्र किंवा सेवा, विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, मग त्याच्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, आणि मानव संसाधन विकास. मानव संसाधन विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन ऍज अ रिसोर्स तुम्ही कन्सिडर करताय. मग ह्युमन ऍज अ रिसोर्स, मग याच्यामध्ये रिसोर्स ह्युमन कधी असू शकतो, त्याला चांगलं तुम्ही शिक्षण द्या, त्याला चांगलं तुम्ही काय द्या, आरोग्य द्या, त्याला चांगलं तुम्ही काय द्या, कौशल्य द्या, त्याला चांगलं तुम्ही काय द्या, प्रशिक्षण द्या. त्या तुम्ही एक रिसोर्स आहात हे सिद्ध झालं, आणि तुमचं सिलेक्शन MPSC ने केलं, त्याच्यानंतर पण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर पण तुम्हाला ठराविक इंटरव्हल नुसार वेगवेगळे कोर्सेस आहेत, किंवा तुमच्या डिपार्टमेंटला जो स्किल सेट लागतोय तर तो स्किल सेट त्याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे. व्यक्तीचं आरोग्य जर का चांगलं असेल तर तो इफिशियंटली त्या ठिकाणी काम करू शकेल, राईट. सो सरासरी आयुर्मान वाढणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. म्हणजे तिकडं जसं तुम्ही बघता अर्थव्यवस्थेमध्ये सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एज्युकेशन पण आहे आणि त्याचबरोबर हेल्थ पण आहे, तर तसंच इकडं ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण बघू शकता, राईट. एज्युकेटेड असेल किंवा कटिंग एज नॉलेज जर का व्यक्तीला असेल तरच तो एम्प्लॉयबल असू शकतो, राईट. नुसतं तोपर्यंत म्हणून असं उपयोग नाही की आपल्याकडे खूप मोठी लोकसंख्या, अहो पण खूप मोठी लोकसंख्या एम्प्लॉयबल आहे का, त्याचे नेमके काय इश्यूज आहेत तर ते पण लक्षात घेतलं पाहिजे. दारिद्र्य आणि भूक यांच्याशी संबंधित मुद्दे. आता पुढे जाण्याआधी मी सांगतो की हा मुद्दा अर्थव्यवस्थेमध्ये पण पेपर 3 मध्ये अभ्यासायला आहे, पण पेपर 2 मध्ये पण तुम्हाला अभ्यासायला आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो पॉवर्टी आणि हंगर याच्याशी रिलेटेड इश्यूज, मग त्याच्यासाठी करण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंटचा व्ह्यू काय आहे, आधीच्या योजना नेमक्या काय होत्या, त्याच्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह फेल्युअरचे मुद्दे, अजून काय करता येऊ शकते, रोल मॉडेल, त्याच्याबाबतचे एक्झाम्पल्स, हे सगळं इथं बघायचंय. कारभार प्रक्रिया, गव्हर्नन्सची प्रोसेस बघा, त्याच्यामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, त्याच्यानंतर उत्तरदायित्व म्हणजे काय, अकाउंटेबिलिटी, राईट. आज आपण काय म्हणतोय, उत्तरदायी असलं पाहिजे ना. साहेब कुठे आहेत, साहेब दौऱ्यावरती गेलेत, साहेब आलेले नाहीयेत, राईट. सो साहेबांना उत्तरदायी बनवण्यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम किंवा सेवा हमी कायदा त्या ठिकाणी पास केला की साहेबांनी कुठं पण जाऊ द्यात, पण साहेबांनी विहित कालमर्यादेमध्ये त्यांचं काम जे आहे तर ते केलं पाहिजे. तो उत्तरदायित्व, गेटिंग इट. किंवा ई गव्हर्नन्स, आजकाल तर हे सगळीकडेच आहे. तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजपेपर काढला की तुम्हाला असं दिसेल की अरे ह्याचं ऍप्लिकेशन निघालंय, त्याचं ऍप्लिकेशन निघालंय, वेदर फोरकास्टिंगचं ऍप्लिकेशन निघालेलं आहे,
शेतकऱ्यांना पीक विमा त्याची माहिती देण्याचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी निघालेलं आहे, राईट. सो एन नंबर ऑफ गोष्टी ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून. पण इथं बघा, ऍप्लिकेशन्स तर अभ्यासायचे आहेत, मॉडेल्स अभ्यासायचे आहेत, पण त्याचं यश, मर्यादा, क्षमता आणि संधी. यश, मर्यादा, क्षमता आणि संधी म्हणजे काय रे? आपण बऱ्याचदा म्हणतो ना की स्वॉट अनालिसिस एखाद्या गोष्टीचं करायचं, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तर ते स्वॉट अनालिसिस जे आहे तर ते या ठिकाणी इथं करायचं. कळतंय का? लक्षात येतंय का? राईट. नागरिकांची सनद आणि जाहीरनामे, संस्थात्मक आणि इतर उपाय. तो हे सगळं आहे त्याच्यात. सनदी सेवकांची लोकशाहीतील भूमिका. सो सनदी सेवक म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, टेम्पररी एक्झिक्युटिव्ह आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह मध्ये स्थायी कार्यकारी मंडळाचा भाग आहेत ना, स्थायी कार्यकारी मंडळ, त्याचा भाग कोण आहे? तो सनदी सेवक आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत. आणि त्याची अशी उतरंड तुम्हाला दिसते, त्या हायरार्की त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. आणि मग आपण म्हणतो की अरे देश तर हेच चालवत आहेत की काय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणून त्याला संबोधलं जाते ना. तर त्यांची लोकशाहीतली भूमिका नेमकी काय आहे, तर ते अभ्यासायला आहे. बऱ्याचदा ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांमधील संबंध हे सर्वात महत्वाचं आहे, राईट. बाकी कुठला पाहुणा रुसला तरी चालेल, पण शेजारी जो आहे तर तो रुसला नाही पाहिजे, कारण त्याची तोंड आपल्याला रोज बघायचे. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना, वी कॅन चूज अवर फ्रेंड्स बट नॉट द नेबर्स. आपण आपले मित्र निवडू शकतो, मात्र आपले शेजारी निवडू शकत नाही. ते कसेही असले तरी त्यांना आपल्याला तिळगुळ द्यायला जावंच लागतंय, गोड बोलावंच लागतंय. म्हणून बांगलादेश कसाही असला, श्रीलंका कसाही असला, स्टँड त्यांचे मधून अजून चेंज होत असले, नेपाळ कसाही असला तरी आपण त्यांना मदत करतो. कारण आपण नाही मदत केली तर चायना मदत करेल, आणि चायना म्हणेल की तुम्ही पैसे पण परत देऊ नका, आमचा फक्त रोड इथनं जाऊ द्या. आणि मग रोड तिथनं गेला की काय होतंय ते आपल्याला माहितीच आहे. आता सध्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन नेमकी इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये काय आहे, भारतीय उपखंडामध्ये काय आहे, हे आपल्याला त्यातून बघता येईल. सो म्हणून शेजारील राष्ट्रांवरती पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट. तिकडे युरोपात व्यापाराला जाण्यापेक्षाही शेजारील राष्ट्रांबरोबर व्यापार वाढवायचे, शेजारील राष्ट्रांबरोबर गुडविल तयार करायचे, राईट. कारण आता बघा, प्रश्न जे तुम्ही आता वाचताय ना, तर ती शेजारील राष्ट्रांमध्ये काहीतरी टर्मोइल सिच्युएशन आहे, काहीतरी शेजारील राष्ट्रांमध्ये पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे. त्याचा परिणाम भारताच्या सीमेवरती होताना दिसतो. त्यामुळं त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी जी आहे तर ती असली पाहिजे. म्हणून शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध हा IR मधला पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर आहे द्विपक्षीय संबंध, म्हणजे बायलॅटरल रिलेशन्स भारताचे विविध देशांबरोबर आहेत ते, तर त्याच्याबद्दल प्रश्न. त्याच्यानंतर प्रादेशिक आणि जागतिक गट आणि भारताचा समावेश असलेले आणि किंवा भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे करार. म्हणजे आयदर त्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे, म्हणजे भारताचा ब्रिक्स मध्ये समावेश आहे, भारताचा बिमस्टेक मध्ये समावेश आहे, भारताचा फॉर दॅट मॅटर आपण असं म्हणूयात की सार्क मध्ये समावेश आहे. सार्कचा थोडासा रिलेव्हन्स कमीच झालेला आहे आता, पण स्टील आपण असं म्हणू शकतो. किंवा अशा काही ऑर्गनायझेशन आहे. भारताचा आसियान मध्ये समावेश जरी नसला तरी आसियान बरोबर आपले संबंध त्या ठिकाणी चांगलेच आहेत, राईट. सो असे प्रादेशिक आणि जागतिक गट, त्याच्यात G20 पण आहे, आणि भारताचा समावेश असलेले किंवा भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे करार. म्हणजे त्या ठिकाणी चायनाचा कुणाबरोबर तरी करार होतोय, पण त्याचा भारताच्या हितसंबंधावरती परिणाम होणार असणार आहे, तर तो महत्वाचा आहे या ठिकाणी, राईट. तो इंडियाचे इंटरेस्ट याच्यामुळे काय हॅम्पर होऊ शकतात का, इंडियावरती याचा काय प्रभाव होऊ शकतो, असा प्रश्न विचारला जात असतो. विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावरती आणि परदेशस्थ भारतीयांवरती होणारा परिणाम. असं करंट कॉन्टेक्स्ट मधलंच एक्झाम्पल H1B व्हिसा किंवा डोनाल्ड ट्रम्प आता रिसेंटलीच बघा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांची जी अमेरिकेतले जे इलिगल इमिग्रंट्स आहेत इंडियन, तर त्यांच्याबद्दलची असलेली पॉलिसी किंवा त्याच्यावरती निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह, तो हे. किंवा ह्याच्या आधी 3-4 महिन्यापूर्वी कॅनडाच्या बाबतीमध्ये काय सिच्युएशन होती, कॅनडा भारत रिलेशन खराब झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या म्हणजे इंडियन स्टुडंट्स जे कॅनडामध्ये शिकतात त्यांच्यावरती झालाय.
त्यांच्या व्हिसा प्रोसेसेस वरती त्या ठिकाणी झाल्या, त्याच्यासाठीची योजनाच कॅनडानं रद्दबातल करून टाकली. तो हे आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्याची संरचना काय आहे, त्याची यंत्रणा काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि त्याचा मग भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, भारतासाठी त्याचे फायदे काय आहेत, भारतासाठी त्याचे तोटे काय आहेत, भारतासाठी त्याच्यात अपॉर्च्युनिटी काय आहे, भारतासाठी त्याचे थ्रेट्स काय त्या ठिकाणी असू शकतात. तर हे सगळे मुद्दे आहेत. राईट. याच्यात पण नव्यानं ज्या संघटना संस्था उभ्या राहताना दिसत आहेत, राईट, तर त्याच्यावरती प्रश्न विचारायचा प्रोबॅबिलिटी वाढते. म्हणजे उदाहरणार्थ क्वाड आहे किंवा I2U2 आहे, तर या संघटनांवरती अलीकडे प्रश्न जे आहेत तर ते वाढलेले आहेत. राईट. सो याचा भारतासाठी काय फायदा आहे, किंवा हिंदी महासागरामध्ये की भूराजकीय तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी काय असू शकतो, काउंटर चॅनल करण्यासाठी काय असू शकतो, असे बरेच मुद्दे आहेत. राईट. पेपर क्रमांक 3 मध्ये काय, तंत्रज्ञान आहे, आर्थिक विकास आहे, जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, सुरक्षा आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, महाराष्ट्राच्या काही भारांश. राईट. बघा, एक एक नाव म्हणजे एक एक सब्जेक्ट आहे बघा तिथं. तर त्याच्यात काय, पहिलं तर इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर काय सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर काय डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर काय एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आहे. तर हे सगळे मुद्दे. आणि सर्वात शेवटचा आपल्याला सोडता येणार नाही तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी किंवा अंतर्गत सुरक्षा. तर बघा, इंडियन इकॉनॉमीमध्ये नियोजन, प्लॅनिंग, संसाधनांचं एकत्रीकरण आणि संकलन, कन्सोलिडेशन रिसोर्सेसचं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे वृद्धी, विकास आणि रोजगाराशी संबंधित समस्या. सो ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट रिलेटेड वेगवेगळे इश्यूज आहेत. आता इथं हे जरी आपल्याला एक एक शब्दाचं दिसत असलं ना, तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी हा सिलेबस जो आहे तर तो खूप जास्त मोठा आहे. सर्वसमावेशक वृद्धी आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे. आता आयोगाचा हा आवडता मुद्दा आहे, सर्वसमावेशन. राईट. इन्क्ल्युजन. सो कशामध्ये, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि त्यातून निर्माण होणारे मुद्दे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशी म्हणते की सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे, आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे. सो हे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण त्या ठिकाणी बघू शकतो. शासकीय अंदाजपत्रक, युनियन बजेट. बजेट पण एक इन्क्लुझिव्ह ग्रोथचंच माध्यम म्हणून आपण बघू शकतो. शेतकऱ्यांसाठी काय करणार, वृद्धांसाठी काय करणार, स्कूलसाठी काय करणार, उच्च शिक्षणासाठी काय करणार, महिलांसाठी काय करणार. मग जेव्हा निर्मला सीतारामन मॅडम असं म्हणतायत की एंटरप्रिनरशिप मध्ये 70% आपण महिलांचा वाटा वाढवायचा आहे, तर तेव्हा ते इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे. तेव्हा ते असं म्हणतायत की अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमातून हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी असेल किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग त्या ठिकाणी वाढवायचंय, किंवा जेव्हा ते म्हणतायत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वेगवेगळे सेंटर्स एस्टॅब्लिश करून टेक्नॉलॉजीचं डेमोक्रेटायझेशन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेमोक्रेटायझेशन करायचं आहे, लोकशाहीकरण करायचंय, तेव्हा ते इन्क्लुझिव्ह ग्रोथचं उदाहरण आहे. राईट. तर विकासाची फळं जी आहेत तर ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, तर त्याला आपण असं म्हणूयात ना की इन्क्लुझिव्ह ते त्या ठिकाणी झालेलं आहे. कृषी, प्रमुख पिकं आणि देशातील विविध भागातील पीक पद्धती, तो हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, त्याचबरोबर साठवणूक. राईट. सो नवीन नवीन त्याच्यामध्ये काही आधुनिकीकरण येते, तर ते सगळे मुद्दे. कृषी उत्पादनांची वाहतूक आणि विपणन या संबंधित समस्या आणि अडचणी. आजकाल तुम्ही व्हॅल्यू चेन, ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी मूल्य साखळी हे काहीतरी ऐकत असाल, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी वाढवणं हे ऐकत असाल, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस जे आहेत तर त्या स्ट्रॉंग केल्या पाहिजेत हे वाचत असाल, इंटरनॅशनल ऍग्रिकल्चरल जी काही अपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या टॅप करायच्या असतील तर फूड प्रोसेसिंग केलं पाहिजे, किंवा त्याच्यासाठी ग्लोबल व्हॅल्यू चेन निर्माण केली पाहिजे, हे सगळं ऐकत असाल, सगळं इथं बघायचं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई तंत्रज्ञान, म्हणून मी म्हणतो ना इथं परत हा मुद्दा कसा आला, ई गव्हर्नन्सचा मुद्दा आला. राईट. महाराष्ट्राचा भारांशासह रेफरन्स द्यायचा असेल तर ई पीक पाहणी ही केली जाते, तर तो इथं रेफरन्स फिट बसतोय. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट पण केलेले क्रॉप सर्वे जे आहेत तर ते ऑनलाईनच त्या ठिकाणी केले जातात किंवा ड्रोन केले जातात. कृषी, त्याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, किमान आधारभूत किमतीशी संबंधित समस्या,
सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे तुमची पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याची उद्दिष्ट, कार्यप्रणाली, मर्यादा आणि सुधारणा. तो पीडीएस सिस्टीम मध्ये अनेक सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता वन नेशन वन रेशन कार्ड नावाचा मुद्दा तुम्ही ऐकता, तो मुद्दा असेल, किंवा रेशन कार्डचा आधार कार्डची सीडिंग असेल, बोगस रेशन कार्डला घातला जाणारा आळा असेल, बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षेशी संबंधित समस्या. त्याच्यानंतर तंत्रज्ञान मोहिमा वेगवेगळ्या, ऍग्रिकल्चर मध्ये टेक्नॉलॉजीचं जास्तीत जास्त इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न आणि त्याद्वारे वेगवेगळ्या गोष्टी. पशुपालनाचे अर्थशास्त्र, राईट, ॲनिमल हजबंड्री वरती फोकस. तो सध्या प्रश्न पण नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन वरती एमपीएससीने रिसेंटली विचारलेला होता. कृषीमध्ये परत बघा, भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज प्रमोट करते गव्हर्नमेंट फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला. कसं करते हो? मेगा फूड पार्क आहे, तो आता मखाना मंडळ या बजेटमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नॅशनल लेवलची बिहारमध्ये एस्टॅब्लिश होतीये, तर ते आहे. व्याप्ती आणि महत्व, त्याचं स्थान, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम गरजा काय आहेत त्या, राईट, आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, तो सप्लाय चेन मॅनेजमेंट, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. भारतातील भूसुधारणा, लँड रिफॉर्म्स जे आहेत इंडियामधले, तर तो सगळा हा एक आपण असं म्हणूयात की स्वातंत्र्योत्तर कालखंडामधला एक जो मुद्दा आहे, तर तो अर्थव्यवस्थेवरती उदारीकरणाचे परिणाम. सो 92 ला आपण एलपीजी पॉलिसी त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्या अर्थव्यवस्थेवरती उदारीकरणाचे परिणाम नेमके काय झाले, तो त्या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चरली. त्याचबरोबर त्याच्यामुळे औद्योगिक धोरणामध्ये काय बदल आपल्याला करावे लागले, राईट, आपली इकॉनॉमी ओपन झाली ना, सो त्याचे परिणाम नेमके काय झाले, तर त्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचे औद्योगिक वाढीवरती होणारे परिणाम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेमके काय आहेत त्याच्यात, तर त्याचा परिणाम जो आहे तर तो भांडवल निर्मितीवरती कसा झाला वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आहेत पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा विकास हा एक प्रकारे असं म्हणूयात की आर्थिक विकास साध्य करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून आपण पायाभूत सुविधा विकास बघू शकतो. एखाद्या ठिकाणी उद्योगधंदे तेव्हाच एस्टॅब्लिश होतील जेव्हा त्यांना पायाभूत सुविधा त्या ठिकाणी मिळतील. तो उद्योगधंदे जर तिथे आले तर रोजगार निर्मिती होऊ शकेल. मग रोजगार निर्मिती होऊ शकली तर दारिद्र्य निर्मूलन होऊ शकेल. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन व्हायचं असेल तर रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. रोजगार निर्मिती व्हायची असेल तर उद्योगधंदे आले पाहिजे. उद्योगधंदे यायचे असतील तर तिथं पायाभूत सुविधा विकास झाला पाहिजे. म्हणजे नुसता रोड बनतोय ह्याच्यामुळं आपल्याला यायचा जायचा वेळ वाचतोय असं समजायचं नाही राज्यसेवेचा अभ्यास करायला लागल्यावर. रोड कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पॉवर्टी एलिव्हेशन साठी होणार. गेटिंग इट? रोड कन्स्ट्रक्ट झाल्यामुळं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उपलब्ध आहेत ना, मग तेव्हाच तिथं उद्योग त्या ठिकाणी येणार आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात, राईट. सो एनर्जी आहे, सो एनर्जी सिक्युरिटी आहे. बंदर, आता बंदरांच्या बाबतीमध्ये जास्त काय जायची गरज नाही. वाढवण बंदर याची बरीच चर्चा होती. रस्ते, त्याच्यानंतर विमानतळ. आता पण विमानतळाचं अत्याधुनिकीकरण चाललंय. अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड ब्राउनफील्ड विमानतळांचा विकास केला जातोय, किंवा रेल्वे एक्सटेन्शन केलं जातंय सगळ्या गोष्टींचं, आणि त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक ठिकाणी विमानतळांचं प्रपोजल असं आहे, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुरंदरचं विमानतळ आहे, तर असं मानलं जाते की त्या पुरंदरच्या विमानतळामुळं जे ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट पोटेन्शियल त्या भागातलं आहे तर ते वाढेल. तिथले डाळिंब आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल, किंवा फळबागायती पिकांचं उत्पादन घेतलं जाते तर त्यांना फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल. तो हे त्याच्या मागचा उद्देश जो आहे तर तो लक्षात ठेवूयात आपण. गुंतवणूक प्रारूप, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे तुम्ही काहीतरी पीपीपी ऐकलं असेल, बीओटी ऐकलं असेल, बीओएलटी ऐकलं असेल, एसपीव्ही स्पेशल पर्पज व्हेकल त्या ठिकाणी ऐकलं असेल, व्हीजीएफ व्हायबिलिटी गॅप फंडिंग नावाचा मुद्दा ऐकला असेल, तर ती सगळी गुंतवणूक प्रारूप. नेक्स्ट, विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धी, राईट. तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण सर्वात महत्वाचा मुद्दा आजचा, राईट. आत्मनिर्भर भारतमध्ये जावा किंवा मेक इन इंडियामध्ये त्या ठिकाणी जावा, तो तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण ही स्वरूपात आपण करतोय. आज आपण स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका बनवतोय, स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र सगळी स्वदेशी बनावटीवरती फोकस करतोय आपण. म्हणजे अदर दॅन जनरल प्रोडक्शन आपण इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी वरती खूप जास्त फोकस करताना दिसतोय, आणि नवीन तंत्रज्ञान पण विकसित करताना दिसतोय. तो कॅपॅबिलिटी, फॉर एक्झाम्पल इस्रोनं रिसेंटली स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर तो त्या ठिकाणी यशस्वी. तो एक नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती डेव्हलप करणं, त्याचबरोबर
ऑलरेडी एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काहीतरी बाहेरनं आणत होता, तर त्याच्याऐवजी इंडियामध्ये प्रोडक्शन करणं किंवा इंडियाची ती कपॅसिटी बिल्डिंग करणं हे फार महत्वाचं असतं. अर्थव्यवस्था उभी करत असताना किंवा त्याच्यामध्ये शाश्वतता त्या ठिकाणी आणत असताना. कारण दुसऱ्यावरती अवलंबित्व आहे तर ते प्रश्नचिन्ह निर्माण होईल ना. बघा विचार करा, 2020 मध्ये कोरोना आला, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर चिपचं शॉर्टेज इंडियामध्ये निर्माण झालं. आणि आजच्या परिस्थिती अशी आहे की आज जेव्हा सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स होतीये तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतायत की इफ यू आर लॅकिंग द चिप्स देन यू कॅन बेट ऑन इंडिया. म्हणजे तुम्हाला जर का सेमीकंडक्टर चिप्स जर का अवेलेबिलिटी नसतील, तुम्हाला जर का कमतरता असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे भारतावरती विश्वास ठेवू शकता. सो बघा, जे आपल्याकडे नाहीये त्याच्या बाबतीत कपॅसिटी बिल्डिंग करणं, सो हे सगळं विज्ञान आणि तंत्रज्ञान. आणि बरं त्याच्यामध्ये एकच नाही बरं का, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. तर हे सगळं याच्यात येतं. सो ते आणि बौद्धिक संपदा अधिकारांशी संबंधित समस्या, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सशी रिलेटेड इश्यूज आहेत. मग हे परत आपण WTO ला कनेक्ट करतो. WTOचा ट्रिप्स नावाचा एक कायदा आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. पर्यावरण काय, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. आज जे काही सगळं चाललेलं आहे, सगळा डिबेट काय डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटचा आहे. सो विकासाचा परिणाम पर्यावरणावरती नेमका कसा होतोय, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथं आपल्याला अभ्यास करत असताना किंवा त्याच्यावरती फोकस करत असताना त्याच्यामध्ये जे डिग्रेडेशन होतंय, मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, संवर्धनाच्या समस्या आहेत, मानव वन्यजीव संघर्ष आहे, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. किंवा एखादा विकास प्रकल्प होत असताना तिथं ज्या पर्यावरणाच्या समस्या, तिथं ज्या निर्वनीकरणाच्या समस्या निर्माण होत आहेत, तर त्या सगळ्या बाबी आहेत. राईट. त्याच्यानंतर काय, आपत्ती व्यवस्थापन, सो डिझास्टर मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये आज आपण बघतोय की आपण प्रिपेअर्डनेस वरती पण फोकस करतोय, आपण ड्युरिंग डिझास्टर रिस्पॉन्स वरती पण फोकस करतोय, आणि आपण पोस्ट डिझास्टर त्याचं रिहॅबिलिटेशन कसं होईल, राईट, पुनर्वसन कसं त्याचं होईल, तर त्याच्यावरती पण फोकस करतोय. आपत्ती आणि आपत्तीचं व्यवस्थापन, त्याचबरोबर आपत्ती आली तरी देखील आपण आपल्यामध्ये रेझिलियन्स कसा बिल्ड करू शकतोय, तर त्याच्याबाबत ती आपत्ती जोखीम लवचिकता, डिझास्टर रिस्क रेझिलियन्सचा मुद्दा आहे, आणि लवचिक समाज. सो लवचिक समाजाची, रेझिलियंट सोसायटीची निर्मिती त्या ठिकाणी करणं. तो अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल, चक्रीवादळाच्या बाबतीत, पुराच्या बाबतीमध्ये असा रेझिलियन्स हळूहळू बिल्ड करायचं चाललेला आहे. विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यातील संबंध, तर इथं नक्सलिझम वरती सगळं आपण डिस्कशन करायचं आहे इंटरनल सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. अंतर्गत सुरक्षेमध्ये बघा, अंतर्गत सुरक्षेतील आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्येतर घटकांची भूमिका, म्हणजे स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स हे इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये चॅलेंजेस निर्माण करतायत, तर तो मुद्दा आहे इथं. संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेतील आव्हानं, मध्यंतरी असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया साइट्स वगैरे आहेत किंवा ती माध्यमं आहेत, तर त्यांचा वापर आयसिसच्या माध्यमातून जो अतिरेकी प्रसार आहे तर त्याच्यासाठी झाला, किंवा जे आपण त्याला रॅडिकलायझेशन म्हणतो, धार्मिक मूलतत्ववाद म्हणतो, तर तो पसरवण्यासाठी त्या ठिकाणी भारतात झाला, तर तो मुद्दा आहे. अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, हे फार गंभीर होत चाललेला आहे मुद्दा. कुठंतरी सोशल मीडियावरती अपमानजनक पोस्ट आपल्या महापुरुषांबद्दल केली जाते, त्याच्यातून दंगल उसळते, आणि मग त्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो, आणि हे असं फ्रिक्वेंटली होताना दिसतं. त्यामुळे त्यांची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी, तो आजकाल फिजिकल गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे वाढायला लागलेले आहेत, राईट. करंट कॉन्टेक्स्ट द्यायचा असेल तर डिजिटल अरेस्ट, भारतामध्ये पण घटना वाढतायत, महाराष्ट्रामध्ये पण घटना वाढतायत. मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध, तो ह्या गोष्टी आहेत. अंतर्गत सुरक्षा, सीमा भागामध्ये सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे व्यवस्थापन, आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे ऑर्गनाइज्ड क्राईम आणि त्याचा दहशतवादाशी असणारा संबंध. त्याच्यानंतर विविध सुरक्षा दले एजन्सी आणि त्यांचे आदेश आणि अधिकार, राईट. सो पर्टिक्युलरली सीमावर्ती भागांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. सो हा पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 चा पूर्ण सिलेबस आहे, राईट. तो मी जसं म्हटलेलं होतं की पेपर 1 to 3 असा जो सिलेबस आहे,
तर तो आपण आजच्या सेशन मध्ये बघायचा आहे. आता पेपर 4 राहतोय, त्याचबरोबर कोणकोणते ऑप्शनल सब्जेक्ट नेमके आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत MPSC न, तर त्या ऑप्शनल सब्जेक्ट राईट. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली पेपर स्ट्रक्चर या 9 पेपर्सच्या बाबतीमध्ये कसं असेल, किती मार्काला किती प्रश्न येणार आहेत, त्यातले किती प्रश्न आपल्याला सोडवणं मॅन्डेटरीच आहेत, काय वेगळे पण तुम्हाला त्या प्रश्नांच्या बाबतीत इथिक्स मध्ये दिसतंय, काय वेगळे पण तुम्हाला त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये दिसतंय. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे, पण ते आपण पुढच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये बघूयात. आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी इथंच थांबणार आहोत आपण, पण तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा. त्याच्यावरती आपण त्या शंकांचं समाधान करण्याच्या अनुषंगानं व्हिडिओज किंवा कुठल्याही माध्यमातून ते उत्तर देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूयात. तो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या आपल्या राज्यसेवा नवा वर्णनात्मक पॅटर्न समजून घेताना या सिरीज मध्ये आजच्या सेशन मध्ये इथेच थांबूयात. पुढच्या सेशन मध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट डिस्कशन सह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.